तुम्ही बरं, थँक्यू धन्यवाद. कुठे तिकडून दिसतोय का? हा, नाग आहे. तुम्ही ओळखला का ती नाग? मागच्या वेळेस बोनस पकडला होता ना आपण? मोठा होता तो पण. हा कुठून आला दादा? लिंबाचं झाड आहे मित्रांनो. इथे कोबराचा साप आहे, पूर्णपणे मातकट कलर, गव्हाळी रंग. हा नाग सापाचा रंग आहे बघा. इथे बसलाय बघा, पूर्णपणे गावासारखे स्केल. तोंड लपवलंय त्याने घाबरून. तुमच्याकडे बघताय, तुमचा फोटो काढला डोळ्यात त्याने. तुमचा फोटो काढला आता त्याने. बघा, ह्या दगडाच्या खाली येतो. तर मी हात लावते म्हणजे मी या साईडला लावते मित्रांनो, तेवढी काळजी घेऊनच. आता बाकीची दगड स्टिक नाही काढले, कारण तो मी काढला हाताने. आता इथं बघा, इथं तोंड आहे. नाग साप पण शक्यतो असा नाही काढत ज्यावेळेस. तर आता आपण काय करूयात, त्याला इथे फन असा नाही काढत. ज्यावेळेस भीती जाणवते त्याच वेळेस तो फन काढतो. शिट्टी हातात आली माझ्या. इकडे बघू शकता का, ही बाकी काही डिझाईन नाही, पूर्णपणे प्लेन आहे. फक्त एकच आहे की हा फन काढतो. आणि ज्यावेळेस फन काढतो त्यावेळेस फक्त फनवर एक डिझाईन त्याच्या असतो. ते राहतो हे जड आहे. हा, अरे हो. त्यावेळेस ह्या सापाला भीती जाणवते तेव्हाच हा फन काढतो. आता फन मिटून घेतलेला असतो त्याने. आता सगळ्यांना बघून आता बघा कसा फन काढला. त्याला आपण पकडल्यामुळे आपल्याला घाबरला किंवा आपल्याला भीती दाखवण्यासाठी आता त्याने भला मोठा फन उभा केला. विषारी जातीचा नागसाप मित्रांनो, इंग्लिशमध्ये इंडियन स्पेक्टेकल्ड कोब्रा. तर 4 विषारी जे साप आहे आपल्याकडचे, गोनस, मण्यार, फुरसे आणि हा एक येतो तो नाग. नाग हा एक आपल्या भागातील सुंदर साप म्हटला जातो, कारण तो असा सुंदर फन काढू शकतो, जे बाकीचे साप नाही काढू शकत. फक्त जे नाग जातीचे साप आहे तेच असे सुंदर फणा काढू शकतात. आता आपण काय करू, त्याला पॅक करू. इकडे माझ्याकडे शेपटी आहे त्याची, तर तो थोडासा पळण्याच्या मूडमध्ये. आता खूप असं सुंदर स्पेक्ट देखील आहे त्याचं. माझ्याकडे नाही, तर पूर्ण लक्ष त्याचं माझ्याकडे. आता हाताने आता मारलं होतं, अटॅक करतोय. खूप जास्त ॲग्रेसिव्ह आहे. पॅक करून घेऊ, जरा ॲग्रेसिव्ह आहे. लगेच आपल्या बॅगेत काय करू, पॅक करून टाकू त्याला. बघा आता त्याने इकडे बॅग आपली सेट झाली आहे. टेक्निक असतात, मंत्रतंत्र काय नसतं. फक्त टेक्निक असतात साप पकडायची. भीती आता आमचं रोज भीती गेली आहे ना, पकडून. साप, तुम्ही का घाबरता सापाला? तुमच्या मनात एकच असतं की चावेल बाबा. पण आता आम्हाला माहिती की असं ज्यावेळेस आपण त्याला चुकीच्या पद्धतीने पकडतो, त्याच्यासोबत हँडलिंग करतो, किंवा त्याला चुकीच्या पद्धतीने आपण ट्रीट करतो, त्याच वेळेस त्याच्यावर पाय पडला, काय झालं, त्रास झाला, मगच. आता पकडताना कसं आम्हाला माहिती आहे ना, रोजचं पकडून माहित झालंय की साप आता चिडलेला आहे, मग त्याला कसा आपण पकडला पाहिजे. नवीन व्यक्ती पकडायला गेल्यावर त्याला चावतात.